काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेत राज्य सरकार बरखास्त करा अशी मागणी केली। तसंच राज्यपालांना अभिभाषणाआधी विधान भवनाच्या आवारात झालेल्या धक्काबुक्कीबद्दलही काँग्रेसनं दिलगिरी व्यक्त केली आहे। शिष्टमंडळात पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। धक्काबुक्कीचं जे प्रकरण घडलं त्याबाबत काँग्रेसच्या या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत या क्षणाची येते। राज्यातलं सरकार बरखास्त करा अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली। राज्यपालांच्या भेटीला काँग्रेसचं शिष्टमंडळ गेलं होतं आणि त्यावेळेला विधान भवनाच्या आवारामध्ये आमदारांचा शपथविधी सोहळा होता, विश्वासदर्शक ठराव होता। त्या दिवशी राज्यपाल महोदयांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे। राज्यामधलं सरकार बरखास्त करा अशी ही मागणी काँग्रेसनं केली आहे। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहेत थेट संपर्कात। आपण थेट जाऊया दीपककडे। दीपक, आपल्याकडे या सगळ्या बद्दल काय नेमकी माहिती? आता काँग्रेसनं दिलगिरी व्यक्त केली आहे, माफी मागितली आहे राज्यपालांकडे आणि सरकार बरखास्तीची मागणी केली आहे। काय डिटेल्स आहेत, काय म्हणाले काँग्रेसचे नेते? अजित, काल आपल्याला माहिती आहे शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार घटनाबाह्य आहे आणि ते बरखास्त करावं आणि पुन्हा बहुमत सिद्ध करायला सरकारला लावावं अशा प्रकारची मागणी केली होती। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सुद्धा राज्यपालांकडे हीच मागणी केलेली आहे की विधानसभेमध्ये प्रत्यक्ष बहुमत जे सरकारने सिद्ध केलेलं आहे ते प्रत्यक्ष मतदानाद्वारे सिद्ध केलेलं नाही, आवाजी मतदानाने सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळेच हे सगळा जो प्रकार विधानसभेत झाला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला तो सगळा घटनाबाह्य आहे आणि राज्यपालाने याच्यात हस्तक्षेप करावा आणि सरकारला पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करायला लावावं अशा प्रकारची मागणी राज्यपालांकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे। दुसरा एक प्रकार जो विधिमंडळाच्या आवारात त्याच दिवशी झाला आणि त्यावेळेला राज्यपालांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करत 5 आमदारांना निलंबित करण्यात आले काँग्रेसने हा दावा फेटाळलेला आहे आणि राज्यपालांना धक्काबुक्की झाली नाही असं आजही राज्यपालांच्या समोर त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र जर जो प्रकार झाला त्याबद्दल दिलगिरी सुद्धा दुसरीकडे काँग्रेसने व्यक्त केलेली आहे। एकीकडे राज्यपालांना जर का वाटत असेल आमच्याकडनं काही चूक झाली तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो अशी भावना जी आहे ती काँग्रेसच्या आमदारांनी आणि नेत्यांनी राज्यपालांसमोर व्यक्त केली। तर दुसरीकडे अशा प्रकारचा प्रकार झालाच नाही, धक्काबुक्की झालीच नाही असा दावाही काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांसमोर केलेला आहे। परंतु प्रमुख गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसमोरच्या अडचणी आता आणखीन वाढताना दिसत आहेत। एकीकडे विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केल्यानंतर जनतेमध्ये त्याचा प्रचंड तीव्र प्रतिक्रिया आपल्याला उमटलेल्या पाहायला मिळाल्या। लोकांनी सोशल मीडियाद्वारे भाजप सरकार विरोधात प्रतिक्रिया दिल्या। त्याचबरोबर काल शिवसेनेनंतर आज काँग्रेसने राज्यपालांची भेट घेतली आणि काँग्रेसने तर अशी पुढे भूमिका घेतली आहे की राज्यपालांकडनं आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही थेट दिल्लीमध्ये राष्ट्रपतींकडे या संदर्भात दाद मागू आणि राज्यातील सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे, बहुमत सिद्ध न करता हे सरकार स्थापन झालेलं आहे, त्या सरकारला बरखास्त करावं अशी मागणी आम्ही थेट राष्ट्रपतींपर्यंत घेऊन जाऊ जर राज्यपालांकडनं न्याय मिळाला नाही। त्यामुळे नव्या सरकारच्या पुढच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत असं म्हणावं लागेल। अजित, दीपक, या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर आहे की आजपर्यंत विधान भवनाच्या आवारामध्ये असा प्रकार घडलेला नव्हता। आज हा विरोधाभास जाणवला का? एकीकडे माफी मागितली, दुसरीकडे असा प्रकार झाला नाही असंही काँग्रेसचे नेते सांगत होते। राज्यपालांकडून पटकन या संदर्भामध्ये राजशिष्टाचारामुळे प्रतिक्रिया मिळणं तसं अवघड आहे, पण काही या भेटीनंतर राज्यपालला म्हणजे राजभवनातनं काही निवेदन वगैरे प्रसिद्ध झालंय का किंवा राज्यपालांची भूमिका या संदर्भात कळू शकली का? काय अजित, राज्यपालांची भूमिका कळू शकलेली नाही कारण राज्यपाल याच्यावर प्रतिक्रिया देतील अशी शक्यताही नाही आहे। पण प्रामुख्याने विधानसभेमध्ये राज्यपाल येत असताना अभिभाषणासाठी खरं तर जो राज्याचा सर्वोच्च आहे, घटनेने ज्याला राज्याचं सर्वोच्च पद दिलेलं आहे त्या व्यक्तीचं खरं तर अभिभाषणाला येताना स्वागत केलं जातं विधान भवनात। परंतु काँग्रेसच्या आमदारांनी त्यावेळेला पायऱ्यांवर बसून आंदोलनं केली, घोषणाबाजी केली आणि राज्यपाल जेव्हा विधान भवनाच्या पायऱ्यांपर्यंत आले त्यावेळेला उभं राहून आमदारांनी घोषणाबाजी केली काँग्रेसची आणि त्यावेळेला जी तिथे गर्दी जमली त्या गर्दीमध्ये निश्चितच राज्यपालांना धक्काबुक्की झाली। परंतु या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेसने जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांच्या आमदारांचं जे निलंबन झालेलं आहे ते निलंबन मागे घेतलं जाणार नाही अशी साधारणतः भूमिका नव्या नक्कीच दीपक। आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आपल्याला आणखी एका बातमीबद्दल बोलायचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।